वडेट्टीवार गटाची खंडपीठातली याचिका मागे, आमचं पक्षपातळीवर गटनेता आणि इतर मुद्द्यांवर एकमत, याचिका मागे घेताना याचिकाकर्त्याचं म्हणणं. मुंबई महापौर निवडणुकीमध्ये ट्विस्ट आणण्याचा ठाकरेंचा प्रयत्न, महापौर पदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्यावर मनसेचं मौन, शिवसेनाच महापौर होण्यासाठी पुन्हा प्रयत्नशील असल्याची शक्यता. मुंबई महापौर उपमहापौर पदासाठी ठाकरेंचे उमेदवार मातोश्रीवर आज महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता, विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. पवारांनी राजकारण आणलं ते आता त्यांना सल्ले देत आहेत. संजय राऊतांचा तटकरेंना खोचक टोला, अजितदादांच्या निधनानंतर विलिनीकरण प्रक्रियेचं राजकारण जोरात झाल्याचं म्हणत टीका. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट नाही, अद्याप अहवाल तयार झाला नसल्याची सूत्रांची माहिती. खारगे समितीची अंतिम बैठकही झालेली नाही. जमीन घोटाळ्यात पार्थ पवार बाहेर येऊ शकत नाहीत, हायकोर्टातला लढा सुरूच ठेवणार, सामाजिक कार्यकर्त्या अंजली नमानी यांनी मांडली भूमिका. नवी मुंबई महापालिकेच्या सुजाता पाटील महापौर, उपमहापौरपदी दशरथ भगत यांची निवड, शिवसेनेच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतल्यानं बिनविरोध निवडणूक. नाशिक महापालिकेत युती संदर्भात अद्याप संभ्रम कायम, युती झाल्याच शिवसेनेकडे जाऊ शकतं उपमहापौरपद, वरिष्ठ पातळीवर निर्णय न झाल्यानं संभ्रमावस्था. झेडपी प्रचाराचा आज अखेरचा दिवस, प्रचाराकरता आता उरले अवघे काही तास. संभाजीनगर महापौर पदाच्या निवडणुकीत ट्विस्ट, अडीच वर्षांचा फॉर्म्युला, मात्र महापौर कोण हा सस्पेन्स कायम. येत्या 10 तारखेला महापौर पदाकरता निवडणूक होणार. बारामतीतलं विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर, तांत्रिक बिघाडामुळे विमानाचा अपघात, लँडिंगवेळी पायलटचा अंदाजही चुकल्याचं अहवालात नमूद. पंतप्रधान मोदी अमेरिकेचे सेल्स एजंट आहेत काय? हा अमेरिकेशी करार नव्हे तर अन्नदात्याविरोधात युद्धाची घोषणा, सामनाच्या अग्रलेखातून थेट पंतप्रधानांनाच सवाल. विधानसभा विधान परिषद आमदाराचा लंडन दौरा, 15 ते 22 फेब्रुवारी दरम्यान आमदार जाणार लंडन दौऱ्यावर, लंडनमधील प्रशासकीय कामकाजाचा करणार अभ्यास.